नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आव पण त्यात काटे असतील, मळत आहेत नाही असं काही नाही. द्या कसलं पण. ते पिशवीत नाही बाबा, ते पिशवीत मारून लावूया. विड्याचं पण काढा. वाटण्या चालले. नाही रे तुला. ठीक आहे, तिकडे पिशवी. इथून आमच्या मासा आणलेले आहेत. आई मासे नीट करते, पाहू शकता. नदीचे मासे मळे येत नाही तर मासे बनवते. किती टाक चटणी, हे मीठ बस का? बस. एका जागेवर टाकून कधी मीठ टाकलं, हळद टाकते. चटणी नको टाकू, दम दम दम. थांबा की. आई मासे भाजून घेते. हवा जास्त सुटली इकडे. मासे तळते आई. मळे आहेत ना, एकदम सुक्क सुक्क करा. मस्त तळते ना. माशांमध्ये ते लाल तिखट कधी टाकणार? नंतर हे झाल्यानंतर, भाजल्यानंतर. भाजून देणार, भाजल्याशिवाय जवळ येईल. नाहीतर मग ती लाल तिखट जळून जातं ना. आई लाल तिखट वरून टाकणार आहे. पहिलं मासं थोडं थोडं शिजवून घेते परतून तेलामध्ये. इथे बाहेर आमच्या इथे सगळा धूर येतो डोळ्यावर. कोयना नदीचे मासे आहे ना. माशांमध्ये अंडी पण झाले आहेत ना. कसले अंडी बाहेर निघाले बघा. या टायमात अंडी जास्त असतात नाही. माशांमध्ये लाल तिखट टाकते. असं आई वरून टाकते, कारण पहिले टाकलं नाही, जळून जातं. त्याच्यामुळं पहिलं शिजून घेतलं थोडं मासं, वरून टाकते आता लाल तिखट. उतरतो की आता त्याला हां काय हां, असे भाजलेले आहेत. होतं. चटणी शिरपत नाही. काही ठिकाणी ना पाण्यामध्ये शिजवतात, पाणी टाकून. मस्त वाटतं. मसाला टाकायचा. ना आपली म्हातारी पाणी तो शिजवून. हां, त्याला मस्त चव पण असते ना. मस्त एकदम सुके खडखडीत शिजले आहेत ना. कसले भारी आहेत. इकडे बाबा आलेत बैल पाण्याला घेऊन. नाही, त्याचं मुडकं जाणार एवढ्याला. पाणी खाली गेलेलं आहे. बालदीत आणखी त्या पेरूच्या झाडावर कोंबडी बसलेले आहेत, पाहू शकता कसे बसलेत पेरूच्या झाडावर. मासे तळून झाले आहेत, पाहू शकता. तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.